नमस्कार. आपल्या मराठी मुलखात मोठ्या दिमाखात मुसाफिरी करणारे गझल सम्राट म्हणजे सुरेश भट आज त्यांच्या झंझावात या काव्यसंग्रहातली गाणी घेऊन तुमच्या भेटीला आली आहे. यात ते म्हणतात, जगलो असाच कसा तरी ओठातल्या ओठात मी, आता कुठे बोलायला केली खरी सुरुवात मी. त्यांचा प्रवास बराच खडतर होता. ते 2.5 वर्षाचे असताना त्यांना पोलिओची बाधा झाली आणि त्यांचा उजवा पाय लुळा पडला, पण इच्छाशक्ती लुळी पडली नाही. त्यांचे वडील डॉक्टर होते, पण त्याकाळी पोलिओवर रामबाण उपायाची लस किंवा काही औषधच उपलब्ध नव्हतं. त्यांच्या अधुपायामुळे सुरुवातीच्या आयुष्यात कुठलेही मैदानी खेळ ते खेळू शकले नाहीत. अभ्यासात ते फारसे हुशार नव्हते. आपल्या मुलानं सूर्यासारखं चमकावं म्हणून त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं नाव सुरेश ठेवलं होतं. आईवडिलांना अभिमान वाटावा असं काम सुरुवातीला त्यांच्या हातून होत नव्हतं. दुसऱ्यांदा ते मॅट्रिकला बसून पास झाले, पुढे इंटरमिजिएटला सुद्धा नापास झाले, BA सुद्धा ते चक्क 2दा नापास झाले आणि मग घरामध्ये नकळतपणे त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक सुरू झाली होती. BA पास झाल्यानंतर पोटासाठी खेड्यापाड्यातल्या शिक्षणाची त्यांनी नोकरी धरली, तीही एकामागोमाग एक सुटत होती. पण एक गोष्ट त्यांच्याकडे कायम टिकून होती, ती म्हणजे जिद्द आणि आईकडून आलेली कवितांची आवड. 1961 साली त्यांचा रूपगंधा हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. याला राज्य शासनाचं 2रं पारितोषिक मिळालं आणि यानंतर सतत टोचूत बोलणारे नातेवाईक, हिणवणारी आजूबाजूची माणसं यांचा सुरेश भट यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. पुढचा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित व्हायला 13 वर्षांचा काळ जावा लागला, पण सुरेश भटांनी रंग माझा वेगळा हे जगाला दाखवून दिलं. BA 2दा नापास झालेल्या सुरेश भटांचा रंग माझा वेगळा हा काव्यसंग्रह नंतर 3 विद्यापीठांमध्ये MA साठी अभ्यासक्रमात क्रमिक पुस्तक म्हणून ठेवला गेला. अभ्यासक्रमात तो सामील केला गेला. किती मोठी गोष्ट आहे ना ही. त्यामुळे सुरेश भट पुस्तकी किडा नव्हते, तर आयुष्याचा धडा होते. झंझावात मधून पहिलं गाणं येतंय तुमच्या भेटीला कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये. राहिले रे अजून श्वास किती, राहिले रे अजून श्वास किती, जीवनाही तुझी मिजास किती, राहिले रे. आजची रात, आजची रात खिन्न ताऱ्यांची, आजची रात खिन्न ताऱ्यांची, आजचा चंद्र, आजचा चंद्र ही उदास किती, जीवनाही तुझी मिजास किती. मी कसे शब्द थोपवू माझे, मी कसे शब्द थोपवू माझे, हिंडती सूर, हिंडती सूर आसपास किती, जीवनाही तुझी मिजास किती, जीवनाही. दुःख माझे
दुःख माझे विरंगुळा त्यांचा, दुःख माझे विरंगुळा त्यांचा, मी करावे खुळे कयास किती, मी करावे खुळे कयास किती, जीवनाही तुझी. ओळखीचे कुणी तरी गेले, ओळखीचे कुणी तरी गेले, ओळखीचा इथे सुवास किती, जीवन ही तुझी. हे कसे प्रेम या कशा आशा, हे कसे प्रेम या कशा आशा, मी जपावे अजून भास किती, मी जपावे अजून भास किती, जीवनाही तुझी. सोबतीला जरी तुझी छाया, सोबतीला जरी तुझी छाया, मी करू पांगळा, मी करू पांगळा प्रवास किती, मी करू पांगळा प्रवास किती, राहिले रे अजून श्वास किती, श्वास किती, श्वास किती. कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही, केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. इतकेच इतकेच मला जाताना, सरणावर कळले होते, इतकेच मला जाताना, सरणावर कळले होते, मरणाने 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 केली सुटका, सुटका मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते, इतकेच मला जाताना, सरणावर कळले होते,
गेलेल्या गेलेल्या आयुष्याचा गेलेल्या आयुष्याचा मधुमास मधुमास गडे विसरूया विसरूया गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया पाऊल कधी वाऱ्याचे पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मी ऐकवली तेव्हाही मी ऐकवली तेव्हाही तुझ माझी हीच कहाणी मी ऐकवली तेव्हाही तुझ माझी हीच कहाणी मी नाव तुझे तेव्हाही तेव्हाही मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते मरणाने केली सुटका सुटका जगण्याने छळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते यातेच रडू आले की रडू आले की यातेच रडू आले की यातेच रडू आले की जमले न मला रडणे मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूत मिसळले होते मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूत मिसळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली वाऱ्यावर वणवण केली घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली जे दार खुले दिसले ते जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते मी
एकटाच त्या रात्री, मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो. मी विझालो तेव्हा सारे आकाश उजळले होते. मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. झंझावात या काव्यसंग्रहाची प्रस्तावना खुद्द सुरेश भटांनीच लिहिली आहे. या काव्यसंग्रहामागचा त्यांचा हेतू आणि महाराष्ट्राच्या रसिकांपर्यंत तो पोचवण्याचा उद्देश यातलाच काही भाग तुम्हाला वाचून दाखवतेय. माझ्या उण्यापुऱ्या 45 वर्षांच्या काव्यलेखनाच्या जीवनात माझे आजपर्यंत 3 काव्यसंग्रह प्रकाशित झालेत. रूपगंधा 1961 मध्ये, रंग माझा वेगळा 1974 मध्ये आणि एल्गार 1983 मध्ये. आता 10 वर्षांनी मी हा झंझावात काव्यसंग्रह महाराष्ट्राच्या हवाली करत आहे. लिहू लागल्यापासून आजपर्यंत मी जे काही काव्यलेखन केलं ते काही श्रेष्ठ दर्जाचे किंवा मौलिक होते असं माझं आजही म्हणणं नाही. झंझावात नावाचा हा माझा 4था काव्यसंग्रह म्हणजे मराठी काव्याचे सर्वोच्च शिखर आहे असाही माझा दावा नाही. कवी आणि त्याच्या काव्याचा फैसला सामान्य लोक करत असतात, स्वतः कवी किंवा समीक्षक नव्हे. ज्या भाषेत काव्य लिहिलं जातं त्या भाषेत काव्यलेखन करणाऱ्या कवीचं सर्वोच्च न्यायालय म्हणजे ती भाषा बोलणारी सामान्य जनताच असते. हे सत्य मी आयुष्यभर स्वतः अनुभवलेलं आहे आणि म्हणूनच मराठी समीक्षेच्या एकूण प्रामाणिकपणावर माझा विश्वास नाही असं त्यांनी यात म्हणलंय. यात ते पुढे म्हणतात, ज्याच्या त्याच्या जगण्याच्या मूल्यांनुसार ज्याच्या त्याच्या काव्यलेखनाचा आणि समीक्षेचा सौंदर्यबोध म्हणजे अस्थेटिक सेन्स असतो. चिमणीच्या खोप्यात आकाशाची चर्चा करणाऱ्यांचा कसला सौंदर्यबोध. मी इथे काही आत्मचरित्र लिहायला बसलेलो नाही, पण काव्यलेखन करत असताना मला जो काही सामाजिक अनुभव मिळाला त्याचा अर्थ असा, मला चाली किंवा खरोखर मजला हसणाऱ्यांची, हसता नाही त्यांचे हसणे केविलवाणे होते. त्यांनी तर घरट्यातच चिवचिव दिव्यत्वाची केली. मी जगलो माणसात, माझे शूद्र घराणे होते. खरेच माझा जगावयाचा विचार होता. खरेच माझा जगावयाचा विचार होता. खरेच तो एक जीव घेणा जुगार होता. खरेच माझा जगावयाचा विचार होता.
तुझा इथेही कसा कळेना सुगंध आला, तुझा इथेही कसा कळेना सुगंध आला, सुगंध आला, सुगंध आला. कसा तुझा तो फुलावयाचा प्रकार होता, खरीच माझा जगावयाचा विचार होता. दिसूनही दार तो तिथे थांबलाच नाही, दिसूनही दार तो तिथे थांबलाच नाही. खरीच 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 दात्याहून भिकारी हुशार होता, खरीच दात्याहून भिकारी हुशार होता. खरीच माझा जगावयाचा विचार होता. अजाणता अजाणता खोल मी जिथे नेमका बुडालो, अजाणता खोल मी जिथे नेमका बुडालो, नेमका बुडालो. तिथेच 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 कोठे तरी नदीला उतार होता, खरेच माझा जगावयाचा विचार होता. अजूनही मी कधी कधी मोहरून जातो, अजूनही मी कधी कधी मोहरून जातो. किती 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 लाघवी तुझा तो नकार होता, खरेच माझा जगावयाचा विचार होता. कुणी न हे लावले, कुणी न हे लावले, कुणी डाळले नासू, कुणी न हे लावले,
खरोखरी खरोखरी हुंदकाच माझा भिकार होता, खरेच माझा जगावयाचा विचार होता. हरेक वेळी तुला दिली दूषणे जगामी, हरेक वेळी तुला दिली दूषणे जगामी, हरेक वेळी तुला दिली दूषणे जगामी. हरेक वेळी तुझा खुलासा तयार होता, खरेच माझा जगावयाचा विचार होता. अखेर गावामधून त्यामी निघून गेलो, अखेर गावामधून त्यामी निघून गेलो. तिथे उशेचा प्रकाशही जातवार होता, तिथे उशेचा प्रकाशही जातवार होता, खरेच माझा जगावयाचा विचार होता, विचार होता, विचार होता, विचार. आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही, तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही, तिथेच तिथेच जाऊन वेच तारे अजून काही, तुझ्या नभाला जरी सुखाच्या निवांत दारास मी नकोसा, जरी सुखाच्या निवांत दारास मी नकोसा, खुली व्यथांची सताड दारे अजून काही, तुझ्या नभाला तसान रस्त्यात आज धोका मला, परंतु तसान रस्त्यात आज धोका मला, परंतु घरात येतात वाट मारे
अजून काही घरात येतात वाट मारे, अजून काही तिथेच जाऊन वेच तारे, अजून काही तुझ्यान भला. गडे मला सांग तूच माझी तुझी वदंता, गडे मला सांग तूच माझी तुझी वदंता. विचारते विचारते गाव हे बिचारे, अजून काही तिथेच जाऊन वेच तारे, अजून काही तुझ्या नभाला. करून काय वढ्यात चर्चा पराभवाची, करून का एवढ्यात चर्चा पराभवाची, पराभवाची. रणात रणात आहेत झुंजणारे, अजून काही तिथेच जाऊन वेच तारे, अजून काही तुझ्या नभाला. विझून माझी चिता युगे लोटली तरीही, विझून माझी चिता युगे लोटली तरीही. विझायचे विझायचे राहिले निखारे, अजून काही तिथेच जाऊन वेच तारे, अजून काही तुझ्या नभाला. गडे किनारे अजून काही, अजून काही, अजून काही. सुरेश भटांनी बहुसंख्य गझला लिहिलेल्या आहेत. गझल फॉर्म मधल्या कविता लिहिल्या आहेत. ते नेहमीच्या कविता का लिहित नाहीत या बाबतीत अनेक जण त्यांच्यावरती टीका करायचे, आक्षेप घ्यायचे. यावर ते म्हणाले होते की गझल म्हणजे व्यसन, ती माझी कमजोरी आहे, मला तिच्या वाचून करमत नाही आणि तिला माझ्या वाचून. तू मनशुदी मन तू शुदम अशी आमची स्थिती आहे. त्यांनी पुढे सांगितलंय की ज्या वातावरणात ते लहानाचे मोठे झाले त्याचा विचार करता त्यांच्याजवळ गझल ही आपोआप आली. गझलेसारखी गझल. झंझावात काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत ते पुढे लिहितात, मी इतर काव्य प्रकार उपेक्षणे समजत नाही, इतर काव्य रचना तुच्छ समजत नाही, ज्याला जे जमेल ते त्याने करावे, कोणताही काव्य प्रकार हाताळावा. मी कोणत्याही काव्य प्रकाराला सुगंधच समजतो, हव्या त्या फुलाचा सुगंध घ्यावा. त्यांच्या एका कवितेत ते म्हणतात, मी कुणाला कळलोच नाही, सुगंध सारा वाटीत गेलो, मी कधीच दरवळलो नाही, ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होर पळलो नाही, पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही, आले जीवनी सुख जरी कधीच मी हुरळलो नाही, कधी ना सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही,
रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच, पण मी कुणाला कळलोच नाही, मी कुणाला कळलोच नाही. आपापल्या सुखाशी, आपापल्या सुखाशी केला करार त्यांनी, आपापल्या सुखाशी, सुखाशी केला करार त्यांनी. मी बोचताच बोचताच, मी बोचताच माझी केली शिकार त्यांनी. मी बोचताच माझी केली शिकार त्यांनी. आपापल्या 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 सुखाशी केला करार त्यांनी. आपापल्या सुखाशी त्यांच्या समान नाही येथे कुणी विचारी, विचारी विचारी. त्यांच्या समान नाही येथे कुणी विचारी. आज जन्म फक्त केला, आज जन्म फक्त केला त्यांचा विचार त्यांनी. आजन्म फक्त केला त्यांचा विचार त्यांनी. मी बोचताच माझी केली शिकार त्यांनी. त्यांना पसंत नाही ताजा पहाट वारा. त्यांना पसंत नाही ताजा पहाट वारा. आधीच 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 बंद केले, आधीच बंद केले एक एक दार त्यांनी. आधीच बंद केले एक एक दार त्यांनी. मी बोचताच माझी, मी बोचताच माझी केली शिकार त्यांनी. झाली जशी निकामी, झाली जशी निकामी त्यांची जुनी हत्यारे.
झाली जशी निकामी त्यांची जुनी हत्यारे माझ्यावरी दयेचा माझ्यावरी दयेचा केला प्रहार त्यांनी माझ्यावरी दयेचा केला प्रहार त्यांनी मी बोचताच माझी केली शिकार त्यांनी माझ्या घरात आला पाऊस माणसांचा माझ्या घरात आला पाऊस माणसांचा पाऊस माणसांचा त्यांच्या घरात नेला त्यांचा पगार त्यांनी त्यांच्या घरात नेला त्यांचा पगार त्यांनी मी बोचताच माझी केली शिकार त्यांनी आपापल्या सुखाशी आपापल्या सुखाशी आपापल्या सुखाशी. आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. येणारा दिवस मला येणारा दिवस मला हे टाळत हसणारच 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 जाणारा दिवस मला जाणारा दिवस मला जाताना डसणारच 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 येणारा दिवस मला हे टाळत हसणारच. वरवरच्या 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 बोलण्यात वरवरच्या बोलण्यात गेली बग सरून रात गेली बग सरून रात मावळता 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 चंद्र मला मावळता चंद्र मला नाव तुझे पुसणारच नाव तुझे पुसणारच जाणारा दिवस मला जाणारा दिवस मला
जाताना डसणारच येणारा देताना देताना हृदय तुला देताना हृदय तुला देताना हृदय तुला केला मी हा विचार गेला मी हा विचार घेणारा 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 घेणारच घेणारा घेणारच देणारा फसणारच फसणारच जाणारा दिवस मला जाणारा दिवस मला जाताना डसणारच हारूनही लाख वार माझी झाली नहार हारूनही लाख वार माझी झाली नहार माझी झाली नहार मी माझ्या स्वप्नांना फिरून पिसणारच मी माझ्या स्वप्नांना फिरून पिसणारच जाणारा दिवस मला जाणारा दिवस मला जाताना डसणारच माझे घर वाऱ्याचे 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 माझे घर वाऱ्याचे माझे घर वाऱ्याचे अनपायच पाऱ्याचे मी जगास रस्त्यावर गाताना दिसणारच मी जगास रस्त्यावर गाताना दिसणारच जाणारा दिवस मला जाणारा दिवस मला जाताना डसणारच डसणारच काही भलतेच लोक तेव्हा करतील शोक काही भलतेच लोक भलतेच लोक भलतेच लोक तेव्हा करतील शोक तेव्हाही मी त्यांच्या आसवात नसणारच जाणारा दिवस मला जाणारा दिवस मला जाताना डसणारच
हसणार. कवितेच्या यशाची सुरेश भटांनी केलेली व्याख्या आहे ती म्हणजे जी वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर रसिकांच्या कायम स्मरणात राहते, जिचा नेहमीचा जनजीवनात प्रत्यय येतो, ती म्हणजे यशस्वी कविता. कोणीही फक्त स्वतःसाठी कविता करत नसतो, कारण कविता हा संवाद आहे, ती जीवनाचा प्रत्यय देते आणि म्हणूनच प्रचितीचे बोलणे म्हणजे कविता. या गोष्टीचा प्रत्यय सुरेश भटांची प्रत्येक कविता, प्रत्येक गझल ऐकताना येतो, नाही का? सुरेश भट म्हणत, कविता ही आरशासारखी असते, ती स्वच्छ आणि निकोप चेहरे दाखवते, लबाड घाणेरडे चेहरेही दाखवते. केवळ नक्षीदार लढीवाळ शब्दांमुळे कवितेत यश मिळत नसतं, सुबक गोंडस नक्षीदार शब्दांमुळे कविता सुंदर होत नसते आणि शब्दांचा थैथयाट घातला म्हणून कविता शक्तिशाली बनत नसते. तशी जागा निवाऱ्याला निवाऱ्याला कुठे माझ्या घरी होती. तशी जागा निवाऱ्याला कुठे माझ्या घरी होती. पथारी 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 टाकण्यासाठी जगाची ओसरी होती. तशी जागा निवाऱ्याला कुठे माझ्या घरी होती. अशासाठीच मी माझे भरू नाही दिले डोळे. अशासाठीच मी माझे भरू नाही दिले डोळे. तुम्ही हासाल ही माझी, तुम्ही हासाल ही माझी कधीची खात्री होती. पथारी टाकण्यासाठी जगाची ओसरी होती. सकाळी तू उन्हापाशी, सकाळी तू उन्हापाशी कसा केलास कांगावा, कसा केलास कांगावा. तरीही खूण चंद्राची तुझ्या ओठांवरी होती. पथारी टाकण्यासाठी, पथारी टाकण्यासाठी जगाची ओसरी होती. तशी जागा मला फासावरी, फासावरी मला फासावरी कोणी शहाणा सांगतो आहे. मला फासावरी कोणी शहाणा सांगतो आहे. मला फासावरी कोणी शहाणा सांगतो आहे. तुला
संधी जगायाची मिळालेली बरी होती. पथारी टाकण्यासाठी जगाची ओसरी होती. तशी जागा जिथे गेलो तिथे माझी नद्यांनी कौतुके केली. नद्यांनी कौतुके केली. कधी इंद्रायणी होती, कधी गोदावरी होती. पथारी टाकण्यासाठी जगाची ओसरी होती. अरे ह्या जिंदगानीची कधी मी काळजी केली. अरे ह्या जिंदगानीची कधी मी काळजी केली. मला सांभाळण्यासाठी मराठी वैखरी होती. पथारी टाकण्यासाठी जगाची ओसरी होती. ओसरी होती. ओसरी. या कार्यक्रमाचा अभ्यास करत असताना चित्तरंजन भट म्हणजे सुरेश भटांचा मुलगा यांनी लिहिलेलं गझलेतलं स्थिर यमक हा लेख माझ्या वाचनात आला. या लेखामधून सुरेश भटांचं गझलेवरचं प्रेम, त्यांची जडणघडण, किती कामं ते एका वेळेला करत असायचे, किती 18 पगड लोकांमध्ये ते वावरायचे, किती पट्टीचे ते खवय्ये होते, याच बरोबरीनं त्यांचं वाचन, मराठी भाषेवरचं प्रेम आणि इतर अनेक कवींना त्यांनी केलेलं मार्गदर्शन या सगळ्याविषयी समजलं आणि त्यांच्या कामाचा आवाका केवढा होता याचा अंदाज आला. या लेखातून कळलं की त्यांच्या घरात भरपूर शब्दकोश होते. सुरेश भट शब्दांच्या अचूक वापराबद्दल कायम आग्रही असायचे. एखाद्या शब्दाच्या वापराबाबत ते अडले तर ते पहिल्यांदा त्यांच्या पत्नीला विचारायचे. पुरुषांपेक्षा स्त्रियांची शब्दसंपदा समृद्ध असते आणि त्यांना भाषा जास्त कळते हे त्यांचं मत होतं. आपल्याला माहीत नसलेले भाषेतले बारकावे, कंगोरे माहीत करून घेण्यात त्यांना विलक्षण आनंद मिळत असे आणि याबाबत इतरांना विचारण्यात त्यांना कधीही कुठलाही कमीपणा वाटत नसे. सामान्य मराठी माणसं जिवंत, खळखळती मराठी भाषा बोलतात यावर त्यांचा विश्वास होता. जो आपल्या मातृभाषेवर प्रेम करत नाही त्याच्यासारखा करंटा दुसरा कुणी नाही हे त्यांचं वाक्य असायचं. त्यांना मराठीचा प्रचंड अभिमान होता आणि त्याला बळकट कारणही होतं, कारण ते कट्टर संयुक्त महाराष्ट्रवादी होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. प्रचार कार्यासाठी गाणीही लिहिली होती. यातलीच त्यांची लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे तर मराठी भाषेचं अभिमान गीत झालं. ते कायम म्हणायचे की एखादी भाषा आत्मसात करायची म्हणजे त्या भाषेत हसता, खिदळता, रडता, आनंदता यायला हवं, बागडता यायला हवं. त्यांचं मराठी बरोबरच इतर भाषांवरही प्रेम होतं. आपल्या अनेक मित्रमंडळींशी ते उर्दूमध्ये बोलत, वेगवेगळ्या कॅसेट्स ऐकत, उभा आडवा महाराष्ट्र फिरत आणि कविता सादर करताना ते बाकीचं सगळं विसरून कवितेशी इतके एकरूप होत की जणू काही एखादा सुफीच. आपल्या शब्दांनी सामान्य माणसांच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या या गझल सम्राटाला आमचा सलाम. आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये आपण इथेच थांबतोय. मला काही सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर इंस्टाग्रामवरती सर्च करा _सानिका किंवा गुगल करा सानिका मुतालिक. तुम्हाला अनेक वर्क लिंक्स पाहायला मिळतील. पुढचा एपिसोड कोणावरती करावा असं तुम्हाला वाटतं हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सुचवा. एपिसोड आवडला असेल तर मनापासून दाद द्या. काही खटकलं असेल, चुकलं असेल तर माफ करा
आणि सारेगम मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या एपिसोडची एकही अपडेट तुम्ही मिस करणार नाही. पुन्हा भेटूयात नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार. तुम्ही काय म्हणता याचा मज विषाद नाही. मी जिवंत आहे माझा, मी जिवंत आहे, मी जिवंत आहे माझा हा प्रमाद नाही. मैफलीत मंबाजींच्या का म्हणून बोलू, का म्हणून बोलू. कुणालाच 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 कोणाचीही इथे दाद नाही. मी जिवंत आहे, मी जिवंत आहे माझा हा प्रमाद नाही. तुम्ही काय म्हणता, तुम्ही काय म्हणता हा अथांग सागर उसळे जरी यातनांचा. हा अथांग अथांग सागर उसळे जरी यातनांचा यातनांचा. परत मी घरी जाणारा सिंदबाद नाही. तुम्ही काय म्हणता याचा मज विषाद नाही. कुणी घाव केला तेव्हा मला आठवेना, मला आठवेना. कुणी घाव केला तेव्हा मला आठवेना, मला आठवेना. पुढे काय झाले माझे, पुढे काय झाले माझे, पुढे काय झाले माझे मला याद नाही. तुम्ही काय म्हणता याचा मज विषाद नाही. तुला मीच रडता रडता धीर देत आहे. तुला मीच रडता रडता धीर देत आहे. वादग्रस्त 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 माझे अश्रू यात वाद नाही. वादग्रस्त माझे अश्रू यात वाद नाही. सावकाश 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 आयुष्याचा खेळ खेळलो मी. बाद होत गेले सारे मीच बाद नाही. मी जिवंत आहे
माझा हा प्रमाद नाही, हा प्रमाद नाही. तुम्ही काय म्हणता याचा मज विषाद नाही, मज विषाद